तर जय महाराष्ट्र, તમારા બધાનું ગુજરાતમાં સ્વાગત છે। तर मस्त अशी राईड झाली आहे, कंटिन्यू 144 किलोमीटर। तो कॉंग्रॅच्युलेशन्स माय पिलियन रायडर। आणि अयोध्या राईडला तर मी जबरदस्त असा एक्सपिरियन्स घेतला आहे, त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स याच्या पुढच्या येणाऱ्या राईडमध्ये, आत्ताच्या राईडमध्ये मला कामाला येणार आहे। मी ना व्लॉगिंग शिकते म्हणून मी प्रॅक्टिस करते हेल्मेटच्या आतमध्ये। हेल्मेटच्या आतमध्ये प्रॅक्टिस करते। मगाशी काय बोलत होतीस ते तर बोल। मला खूप झोप येते। आता मी गुजरातमध्ये पोहोचलोय, आता मला वडोदरामध्ये जायचंय, त्याला जायला 2 तास लागणार आहेत आणि मला खूप बोर झालाय। मी याला फोन पण केला की मी फोनवर याच्याशी बोलू। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर अयोध्येच्या सुपर अशा सक्सेसफुल राईड नंतर आता मी चाललेलो आहे एका नवीन राईडसाठी। आणि अयोध्या राईड नंतर आपण 1 वीकचा गॅप आपली सगळी कामं वगैरे करून, आणि ही राईड जरा स्पेशल आहे आणि ती याच्यासाठी की 21 फेब्रुवारी 2018 रोजी लग्न झालं होतं तुमच्या भावाचं। अभी मजा आएगा ना भिड़ो। आणि त्या लग्नाला आता 2023 ला 7 वर्ष कंप्लीट होत आहेत। 6 वर्ष कंप्लीट होत आहेत। ये फंस गया। अरे यार विसरलो। किती वर्ष कंप्लीट होत आहेत? 6 वर्ष कंप्लीट। 6 वर्ष, मी 1 वर्ष जास्त म्हणालो। तर मंडळी 6 वर्ष कंप्लीट होत आहेत। तर आम्ही विचार करतोय की जयपूरला थोडंसं जाऊन येऊ, थोडी राईड करून येऊ। 2 दिवस जायला, 2 दिवस यायला आणि 2 दिवस फिरायला, अशी आपली एकंदरीत राईड असणार आहे। आणि या राईडमध्ये आपल्या राणी सरकार सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आमची तयारी आता ऑलमोस्ट झालेली आहे। तर इथे हे माझं हेल्मेट आहे, इथे तुमच्या वहिनीचं हेल्मेट आहे, इथे आपली पूर्ण याच्यात कपडे वगैरे आणि याच्यात आपलं लॅपटॉप वगैरे सगळं आहे। ही आपले बॅक रेस्ट आणि आपल्या रुस्तमचं काम सुद्धा एकदम जबरदस्त झालेलं आहे। रुस्तम सुद्धा एकदम 100% रेडी आहे। तिला सुद्धा आपण सर्व्हिस वगैरे सगळं ऑइलिंग वगैरे प्रॉपर केलंय। त्याच्यानंतर आपल्या टॉप बॉक्सवर सुद्धा आपण लिहिलंय मुंबई टू जयपूर। मुंबई ते जयपूर हा 1100 किलोमीटरचा प्रवास आहे आणि तो आपण 2 टप्प्यामध्ये करणार आहोत। तर आज आहे 18 फेब्रुवारी आणि आता सकाळचे 9:30 होत येत आहेत आणि आम्ही 4 ते 5 तास लेट आहोत, कारण काल माझ्या बहिणीची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती। 2 वर्ष कंप्लीट झाली। तर घरी येईपर्यंत 1 वाजला आणि सगळं आवरेपर्यंत 1:30 वाजला आणि सगळी तयारी सकाळी उठल्यानंतर केली आहे। तर आता निघूया आणि आपल्या राईडला सुरुवात करूया। आणि आपला रूट वगैरे कसा असणार आहे ते मी तुम्हाला मोटो ब्लॉग मध्ये सांगेन। आणि आजचा स्टे आपला कुठे होणार आहे ते तर कन्फर्म नाही आहे, परंतु वडोदरा अहमदाबाद पर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण 450-500 किलोमीटर आज चालवायचं आहे आणि उद्या 500 किलोमीटर आपण चालूया। नमस्कार मंडळी, आमची अॅनिव्हर्सरी आहे 21 फेब्रुवारीला। सो आम्ही कपल राईड करतोय मुंबई टू जयपूर। सो तुम्हाला नक्कीच सगळे व्हिडिओज बघायला लवकरच मिळतील आणि आमच्या बाकी व्हिडिओजना जसा तुम्ही सपोर्ट करताय तसंच आमच्या या व्हिडिओजना पण सपोर्ट करा। सगळी सिरीज तुम्हाला मस्तपैकी एन्जॉय करायला मिळेल। आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्वाचे असतात। सो छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आपल्या राईडला सुरुवात करूया।
तर मंडळी आता फायनली 9:50 झालेत आणि आपल्याला पेट्रोलसुद्धा टाकायचं आहे आणि आपण ट्रिप मीटर B सेट केला आहे मुंबई ते मुंबई आणि पेट्रोल टाकल्यानंतर आपण ट्रिप मीटर A सेट करू, तो आपण पेट्रोल टू पेट्रोल काउंट करू. तर आता 10 वाजायला आलेत आणि आता राईडला सुरुवात करतो आहे. आणि दुसरं म्हणजे आपला जो मोबाईलचा माउंट आहे, जेव्हा मी ही ग्रिप कवर टाकली तर काढला होता, काढून आहे ना या कप्प्यात ठेवलेला, तर कुठल्या तरी लहान मुलांनी घेऊन गेला तो. उगाच 350चा भुर्दंड आता. तर चला राईडच्या सुरुवातीला घ्या बाप्पाचं नाव आणि सुखकर असा प्रवास आपला होऊ दे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी. तर असा काहीसा आहे आपला एरिया. इथून सकाळ सकाळ कांदे बटाटेवाला आलाय. 10 का 20 किलो, 10 का 20 किलो. अरे बापरे, एवढं स्वस्त. तर आता अन्वीचं सुद्धा हेल्मेट नवीन आहे, तर आपण छोटंच हेल्मेट घेतलं आहे, जास्त मोठं नाही. कारण आपल्याला ट्रॅव्हलमध्ये ब्रेक दाबला तर तिचं हेल्मेट माझ्या हेल्मेटला लागणार आणि माझं एक्झॉरचं हेल्मेट आहे मोठं, तर त्याच्यामुळे तिला कम्फर्टेबल असं छोटं वेगाचं हेल्मेट घेतलं आहे. ISI मार्कवालं 800 ग्रॅमचं आहे. अंकल मोबाइल माउंट है क्या? दिखा दो ना. इधर वाला है, एलंकी वाला नहीं है, इधर वाला, वो वाला नहीं है, इधर ये ऊपर तक आएगा, तो वाला नको आहे आपल्याला. ठीक आहे. तर याच्याकडे होता तो इकडे लागला असता आणि इथे लागल्यानंतर काय होतं माहीत आहे, मोबाईल असा येतो आणि पूर्ण विजनची वाट लागते आणि प्रॉपर गोप्रोमध्ये पण व्ह्यू नाहीत आणि आपलं लक्ष ना सारखं त्याच्याकडे जातं मोबाईलकडे. त्याच्यामुळे तो आपल्याला माइंड डिस्ट्रॅक्शनसाठी नको आहे, कारण आपली जर्नी कशी एकदम सुसाट असते आणि लॉंग जर्नी असते. तर इथे असेल ना तर कसं तो एका साईडला असतो आणि मोबाईल आहे ना याला टच होतो मागून, तर त्यालासुद्धा याचा सपोर्ट असतो. आता आपण शोधूया, नाही भेटलं तर इट्स ओके. आपल्याला तर असं सरळ सरळच जायचं आहे. गुजरात, सुरत, अहमदाबाद एकदम सरळ सरळच आहे. NH आय थिंक 48 आहे, NH 48 नॅशनल हायवे 48 आणि हा कंटिन्यू आहे. म्हणजे गुजरातला आपल्याला सरळच जायचं आहे, नो लेफ्ट नो राईट. फक्त घोडबंदरचा जो ब्रिज आहे तिकडे लेफ्टला जायचं आहे. सरळ गेलो की ठाणा, लेफ्ट मारला की सुरत गुजरात. सो मंडे पेट्रोल टँक फुल केला आहे आणि आपण जेव्हा घरून निघालो ना तेव्हा आपण हे नी पॅड नव्हते लावले आणि हिला एल्बो पॅड नाही आहे, पण हेल्मेट आहे आणि आपण स्लो जाणार आहोत, इतके काय आपण फास्ट जाणार नाही. आणि ग्लोव्ससुद्धा घालूया कारण आता मेन हायवेला सुरुवात होणार आहे. घोडबंदर नंतर एकदम सुसाट रस्ते आहेत आणि विरारपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये मोठे मोठे कंटेनर्स वगैरे भेटतील जे भिवंडीला वगैरे जातात. तर चला आता आपण या ब्रिज घेऊन सरळ नायगाव वसई, त्याच्यानंतर विरार करत आपण गुजरात बॉर्डर पार करणार आहोत. तर सुंदर असा वसई नायगाव खाडीवरचा ब्रिज. तर क्या बात आहे, दिसतोय का ना माहीत नाही, सुंदर आहे. आणि पक्षी बघा किती मस्त लाईनमध्ये बसलेत. लाईनमध्ये आपण जरा पक्ष्यांचा नजारा घेऊया. हा क्या बात आहे. आज रविवारची मीटिंग आहे वाटते यांची, गावची मीटिंग काय हो तुमची, गाववाले जमलेत, बैठक आहे आज. चला चला मीटिंग करून घ्या. आणि मंडळी इथून वडोदरा आहे 430 किलोमीटर आणि सुरत तर त्याच्या अलीकडेच आहे 350 किलोमीटरच्या आसपास. तर बघूया आजच्या 6-7 वाजेपर्यंत किती काय किलोमीटर आपले होत आहे. डेस्टिनेशन तर काय माझं फिक्स नाही आहे कुठपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, परंतु आपण ट्राय करू वडोदरा टच करायला. तर आता सुंदर अशा रस्त्याला सुरुवात झालेली आहे
मुंबईत 6-7 वाजेपर्यंत सकाळी थोडासा गारवा असतो हवेत आणि त्याच्यानंतर इतकं गरम व्हायला लागतं ना, जबरदस्त. आता 11 वाजलेत आणि एवढ्या उन्हाच्या झळा लागायला सुरुवात झाले. आणि हेच आपण MP आणि UP मध्ये जेव्हा राईड करत होतो, हा काय अनुभव होता यार, जबरदस्त. आणि जसं आपण इंदोर सोडून महाराष्ट्रात आलो, 4 लेअर घातलेले आम्ही MP आणि UP मध्ये, एक लेअर काढत शेवटी सिंगल टी-शर्टवर महाराष्ट्रात राईड केली. म्हणजे इतकं गरम आहे. काय रे देवा, आमच्याकडे पण थोडासा थंडावा पाठव. तर गेले बरेच किलोमीटर हा सुंदर असा सिमेंटीकरणाचा रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे आणि 15-20 किलोमीटर झालेलं सुद्धा आहे. आणि आता इथे आहे बोईसर एरिया संपूर्ण, त्याच्यानंतर पालघर वगैरे लागेल आपल्याला. आणि आता हे सगळे रस्ते जे डांबराचे आहेत ते सिमेंटीकरण करण्याचं काम जोरात सुरू आहे. मस्त, म्हणजे येत्या पावसाळ्याच्या आधी हा जाण्याचा रस्ता सिमेंटीकरण प्रॉपर होऊन जाईल. क्या बात आहे. बिग थम्स अप सगळ्या कारागिरांना जे एवढं मनापासून काम करतात. फक्त क्वालिटीवालं काम करा, कारण सगळ्यांचा पैसा याच्यामध्ये लागलेला आहे. तर आजच्या राईडचा हा दुसरा टोल नाका आलेला आहे आणि वेलकम टू चारोटी टोल प्लाझा, सुरत दहिसर. हा चारोटीचा टोल प्लाझा आहे, चारोटी. आणि अजून आपण काय ब्रेक वगैरे नाही घेतला आहे. वॉटर, टी वगैरे काय, कोल्ड्रिंक वगैरे काहीच ब्रेक नाही. आणि सुसू ब्रेक तर इथे होणारच नाही, कारण इतकी गरमी आहे. आणि आपण जो अयोध्या राईडला गेलो होतो त्या UP आणि MP मध्ये पाण्याच्या ब्रेकपेक्षा तर सुसूचे ब्रेक व्हायचे माझे. अशा गमती. महाराष्ट्र चेकपोस्ट पुढे आहे, RTO चेकपोस्ट. तर जय महाराष्ट्र. તમારા બધાનું ગુજરાતમાં સ્વાગત છે. तर आपल्या 11,500 सबस्क्रायबरचं आपल्या गुजरातमध्ये एंटर केलं आहे आणि तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम टू गुजरात. बदाना भाऊ भाऊ स्वागत છે. Few moments later. तर आता 1 वाजलाय आणि 3 तासात आपण 144 किलोमीटर चालवलंय आणि आता फायनली जेवायला थांबूया. तर मस्त अशी राईड झाली आहे. कंटिन्यू 144 किलोमीटर. तर कॉंग्रॅच्युलेशन्स माय पिलियन रायडर. सावकाश सावकाश, घाई ना आपल्याला. तर मंडळी, निघाल्यापासून कंटिन्यू राईड केली 3 तास. 10 वाजता निघालो होतो, तर आता 1 वाजलाय आणि आता 10 किलोमीटर नंतर आता आपण वापीमध्ये पोचू. आणि आता इथे हॉटेल काठियावाडी आहे, तर तिथे आता 1 तासाचा ब्रेक घेऊ, कारण बऱ्याच दिवसांनी ती सुद्धा आपल्या रुस्तमवर बसल्या आणि तिच्यासुद्धा म्हणतात ना, सहनशक्तीला सलाम आहे. 144 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटर नॉनस्टॉप आम्ही दोघांनी विथ पिलियन राईड झालेली आहे आमची. आणि हॅट्स ऑफ टू रुस्तम. आणि मध्ये रस्त्याची कामं चालू होती. तर चला आता भूक लागले, जेवूया आणि 2 वाजता निघूया आता. तर गुजरातमध्ये पहिल्यांदा आपण थाली ऑर्डर केलेली आहे, पंजाबी थाली. आणि मी पहिल्यांदा खातोय, तर दाखवतो तुम्हाला. तर याच्यामध्ये आहे 2 भाज्या, दाल, राईस, थोडंसं स्वीट आणि 4 रोटी आणि हे सगळे आयटम आहेत. आचार विचार आणि छास. सो कशी झाली आत्तापर्यंतची राईड? मस्त मजा आली. आता ऊन आहे बाकी. तर ऊन आहे, तर गरम आहे, म्हणजे बाहेर गरमी आहे, त्याच्यामुळे आम्ही AC हॉलमध्ये बसलो आहे. बाहेर बसलो होतो, तर पंख्यामधूनच गरम गरम वाफा मारायला लागला. तर आता पटापट खाऊया. पुढचा प्रवास. 5 तासाचा ब्रेक झाला. आता 2:15 वाजलेत आणि आता आपण निघतोय फायनली.
आणि आज मी विचार करतोय वडोदरापर्यंत जाऊ आणि वडोदरा इथून 260 किलोमीटर आहे आणि 260 किलोमीटरसाठी 4.5 तास दाखवत आहेत. म्हणजे 7 वाजेपर्यंत आपण वडोदरामध्ये पोचू. तर बघूया, रस्ता जर असाच मस्त छान असेल तर त्याचा पुढपर्यंत सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूया. तर मंडळी, हे संपूर्ण आहे सुंदर असं वापी शहर आणि इथून नवसारी आहे 85 किलोमीटर, 85 किलोमीटर नवसारी आणि गजबजलेलं असं वापी शहर. आणि इथून तुम्हाला दमनला जायचं असेल तर दमन लेफ्टला आहे 10 किलोमीटरला आणि सिल्वासा सुद्धा इथून जवळ आहे. सिल्वासा इथून तुम्ही दमनला जाऊ शकता, दमन एक्सप्लोअर करू शकता. आणि अयोध्या राईडला तर मी जबरदस्त असा एक्सपिरियन्स घेतला आहे, त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स याच्या पुढच्या येणाऱ्या राईडमध्ये, आत्ताच्या राईडमध्ये मला कामाला येणार आहे. कारण लाँग राईडमध्ये जेव्हा तुम्ही 500-600 किलोमीटर चालवता ना, तेव्हा तुम्हाला खूप असे एक्सपिरियन्सेस येतात जे 30-40-50-100 किलोमीटरच्या राईडमध्ये कधी कधी नाही येत, जे 400-500-600 किलोमीटरच्या राईडमध्ये येतात. नकळत काही घडून जातं, नकळत. म्हणजे बोलतात ना, नजर हटी दुर्घटना घटी, तो वाक्य एकदम परफेक्ट आहे लाँग राईडसाठी. लाँग राईडसाठी म्हणजे प्रत्येक वेळेसच परफेक्ट आहे ते. आपलं लक्ष सतर्क पाहिजे, जसं मी म्हणतो की तुमची नजर तिरकी पाहिजे, चौकस विचारबुद्धी तुमची चालू पाहिजे आणि रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. तर आजची राईडसुद्धा आपली मस्त अशी होता ना. तर आता मस्त वापी वगैरे नवसारी वगैरे क्लिअर करू आणि सुरतमध्ये मस्त सुरत सिटी दाखवतो तुम्हाला. तर नवसारीच्या आधीचा हा आपला फ्युएल ब्रेक आहे. इथे पेट्रोल 96 फुल कर दो ना. तर मंडळी, आता आपण नवसारीमध्ये आहोत आणि इथे सुद्धा म्हणजे असं शहर तर आहेच, पण फॅक्टरी असं जास्त आहे, म्हणजे कारखाने खूप आहेत आणि धुरांडे, धूर, एअर पोल्युशन इथे खूप दिसण्यात आलं आहे मला. आता तुम्ही आला असाल, तुम्ही काय अनुभव घेतला आहे माहिती नाही, पण इथे हवेमध्ये ना थोडंसं स्मेलीनेस वेगळाच आहे. जी फ्रेश एअर असते ना, ती थोडीशी कमी जाणवते इथे. आणि ब्लॉगिंग करताना असं काय नवीन असं मला काय दिसत नाही की तुम्हाला दाखवू. आणि सुरत आता इथून 44 किलोमीटरवर आहे, म्हणजे आता 4 वाजलेत. 5 वाजेपर्यंत आपण सुरतला पोचू आणि 1.5-2 तासामध्ये आपण वडोदरामध्ये पोचू. अच्छा, तर इथे सुंदर असं स्वामीनारायण मंदिर दिसलं आहे, BAPS स्वामीनारायण मंदिर. नवसारीमधलं स्वामीनारायण मंदिरचं दर्शन आपण घेतलं आहे. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसलं का नाही माहिती नाही. काठियावाडी धाबा, श्री खोडियार. मला तसं गुजराती वाचता येतं आणि थोडं म्हणजे तुटक मुटक बोलतासुद्धा येतं. तर मंडळी, घरापासून आता 280 म्हणजे 277च्या आसपास किलोमीटर झालेत आणि आम्ही आता एका टोलनाक्याला पोचलो आहे. तर इथे थोडंसं पाणी ब्रेक आणि एनर्जी ड्रिंक घेतला. तर कशी वाटली आत्तापर्यंतची राईड? मस्त मज्जा आली. तर हिचा तुम्ही जो हेल्मेट बघताय तो थोडासा छोटा आहे. छोटा याच्यासाठी की हिला ना म्हणजे जास्त कानात वगैरे हवा गेली ना तर थोडंसं टॉन्सिल्स प्रॉब्लेम आहे. तर त्या दृष्टिकोनाने आता हिचे कान आहेत ना तर थोडेसे पॅक आहेत ना, बरोबर आहेत ना, आणि हा काच बंद केले तर नाकात पण हवा नाही जात. त्याच्यामुळे कसं टॉन्सिल्स लगेच पकडल्यावर अंग गरम होतं, ताप वगैरे भरतो. तर मोठे 2-3 हेल्मेट बघितले होते, पण म्हटलं ठीक आहे, आपलं सेफ्टी पण होते आणि म्हणजे काय हेल्थला पण प्रॉब्लेम नाही.
तर आता ब्रेक वगैरे झाला आहे मस्त 10 मिनटाचा आणि आता आपलं डेस्टिनेशन अजून 130 किलोमीटर आहे. आम्ही वडोदराला थांबायचा विचार करतो आहे आणि नंतर डेटा वगैरे कॉपी करायचा आणि व्हिडिओ वगैरे बघू, एडिट करू. तर चला आता आपली पुढची राईड कंटिन्यू करू. आणि या रस्त्याला ना संपूर्ण मोठे मोठे ट्रकच आहेत आणि इंडस्ट्रीयल एरिया आहे जसं मी दाखवलं व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्लॉगिंगसाठी नवीन असं दाखवण्यासाठी काही नाही आहे, मला असं काही दिसलं नाही. तर मंडळी आता तुम्हाला नवीन व्लॉगिंग ऐकवतो. तर आमच्या मॅडम मागे बसून झाल्यात बोर. माझं लक्ष संपूर्ण रस्त्याकडे आणि आता पोचायचं आपल्याला वडोद्याला 7 वाजेपर्यंत. तर मी आता इतके ट्रक आणि हे सगळं आहे तर आपलं लक्ष इथे आहे. ती बिचारी बोर झाली आहे तर ती एकटीच बडबडते आहे की आम्ही आता गुजरातमध्ये पोचलो आहे, क्या करवानूच आहे. मला इतकं हसायला येते, काय करू रे सोना, सॉरी. ती पण व्लॉगिंग शिकते ना. जरा बोल कशी बोलत होतीस. मी ना व्लॉगिंग शिकते म्हणून मी प्रॅक्टिस करते हेल्मेटच्या आतमध्ये प्रॅक्टिस करते. मगाशी काय बोलत होतीस ते तर बोल. मला खूप झोप येते. आता मी गुजरातमध्ये पोहोचलोय. आता मला वडोदरामध्ये जायचंय. त्याला जायला 2 तास लागणार आहेत आणि मला खूप बोर झालाय. मी याला फोन पण केला की मी फोनवर याच्याशी बोल. तर मंडळी हा वडोद्याच्या आधीचा टोल नाका आहे. वेलकम टू नर्मदा ब्रिज, म्हणजे आपल्याला नर्मदा रिव्हर लागेल आता, नर्मदा नदी. तर हा तो टोल प्लाझा आहे आणि बरीचशी जणं नर्मदाची परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणासुद्धा करतात, चालत, बाईकने, कारने. तर मी रायडर गर्ल विशाखाची ती सिरीज पाहिली होती नर्मदा परिक्रमेची. तर आता आपल्याला नर्मदा नदी लागेल आणि मस्त इथे खाली ना केळीची हे आहेत, झाडं आहेत केळीचं. संपूर्ण आपली सत्यनारायणच्या पूजेला जी केळी वापरतात ना त्याची संपूर्ण शेती आहे इकडे. तर हे सगळं हिरवं बघतोय मी इथे, नाहीतर हिरवळ दिसलीच नव्हती. तर मंडळी मस्त असा सूर्यास्त होतोय आणि आपण चाललो नर्मदा ब्रिजवरून. क्या बात आहे, नर्मदा माते की जय. आणि आपण वर लावलाय 360 शॉट, तो सुद्धा कसा येतोय नक्की एकदा कमेंट करून सांगा. काय दृश्य यार, एक नंबर. हा म्हणून माझं मन आहे ना सारखं सारखं राईडला निघायचं मन करतंय. काय दिसतंय लाजवाब. आजची संपूर्ण राईडचा जो थकवा होता ना ते या दृश्याने घालवून टाकलं. क्या बात. .360 शॉट सुद्धा कसा आला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर मंडळी इथून अहमदाबाद आहे 170 म्हणजे 169 आहे. कोलियाड 5 किलोमीटर आणि आपलं डेस्टिनेशन वडोदरा आय थिंक 40-45 किलोमीटर आहे. अजून एक्झॅक्ट मी अजून मॅपमध्ये बघितलं नाही कारण रस्ता NH48च आहे. जिथपासून आपण घोडबंदर सोडले तिथपासून सरळच जातो आहे. त्यामुळे आज काय आपल्याला मॅपची गरज लागली नाही आणि मस्त रस्त्याची मजा घेत. फक्त नजारे थोडे कमी आहेत, फक्त आपल्याला नर्मदा नदी बघायला मिळाली आणि इथले कारखाने आणि पोल्युटेड हवा इतकं या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला अनुभवायला मिळालं. तर इथे पण पाहू शकता पूर्ण धुरांडा आहे, धुरांडा.
आणि मोठ्या मोठ्या चिमण्या, इथे सुद्धा काहीतरी मोठासा फॅक्टरी प्लांट आहे. चलो, अपना देश बदल रहा है. तर इथे पाहू शकता मस्त असं कलरफुल वडोदरा लिहिलेलं आहे. आणि आता आपण मुंबई ते वडोदरा प्रवास केला आहे आणि आता वाजलेत, आता 8 वाजायला येतील. आणि इथे आपली रुस्तम पण आहे आणि याच्यासोबत आपण तिकडून मस्त असे फोटो काढले. तर ते कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा. Few moments later. तर मंडळी, फायनली 400 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही दोघं पोचले आता हॉटेल मॅरीलँड वडोदरा. म्हणजे जे मेन आम्हाला सर्कल मिळालं, जिथे तो फोटो काढला ना, त्या सर्कलच्या नियरबायच हे हॉटेल घेतलं. आणि जे आम्ही सर्च केलं होतं ते थोडं अजून 20-25 मिनटं लांब होतं. तर म्हटलं आता 8:15 वाजलेत, तर आता थांबून घेऊया आणि आराम करूया आणि उद्याची राईड लवकर अशी सुरुवात करूया. तर मंडळी, मुंबई ते आपण चाललो जयपूर आणि आज वडोदऱ्याला स्टे घेतलेला आहे. आणि ही आहे माझी ॲनिव्हर्सरी राईड. आणि येत्या फेब्रुवारीच्या 21 तारखेला 6 वर्ष कंप्लीट होत आहेत, 7वं वर्ष लागतंय. तर तर सुरुवातीला आम्ही फिरायला गेलो होतो कुनू मनाली, जसे सगळेजण जातात. त्याच्यानंतर आम्ही बर्फातला ट्रेक केला होता केदारखंड लॉकडाऊनमध्ये. त्याच्यानंतर 2-3 वर्ष काय गॅप होता. तर आता फायनली वेळ जुळून आलेली आहे. तर बघूया कसं काय. जयपूर शहर आहे, पिंक सिटी म्हणतात. तर 2 दिवस आपल्याला तिथे फिरायचे आहेत. तर त्या 2 दिवसात मस्त मस्त असे व्लॉग्स येणार आहेत, मोटो व्लॉग्स येणार आहेत. तर नक्की ही सिरीजसुद्धा अशीच प्रेम द्या आणि जे व्हिडिओ बघतायत सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण असेच मनोरंजनात्मक ट्रॅव्हल व्लॉग, कारण मी नॉर्मल ट्रॅव्हल व्लॉग नाही करत, कॉमेडी व्लॉग असतात आपले, चालता बोलता जे धमाल आपल्याला दिसतं ते हसत खेळत आपण तुमच्याशी शेअर करत असतो. तर फायनली आता आम्ही पोचले वडोद्याला आणि उद्याची जर्नी असणार आहे वडोदा ते. बघू आता कुठपर्यंत असेल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. तर आता ह्या व्हिडिओमध्ये घेतोय तुमचा फायनली राम राम. तर आपण आता गुजरातमध्ये तर काय म्हटलं पाहिजे, चला आता आम्हाला काय माहिती नाही, बाय बाय बोलूया, टाटा गुड नाईट. तर तुम्हाला काय माहिती असेल तर ते बोला, कारण शुभरात्री बोलूया. चला ठीक आहे. तर चला गुड नाईट, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.